निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कोणाची यावर सुनावणी झाली। यावेळी स्वतः शरद पवारही निवडणूक आयोगात हजर होते। पण याच दिवशी शरद पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। राष्ट्रवादीच्या सगळ्या गोंधळात पवारांची सुप्रीम कोर्टात ही पहिली याचिका आहे। यात नार्वेकर आणि निवडणूक आयोगाबद्दल मोठमोठे युक्तिवाद करण्यात आले। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय म्हटले, काय युक्तिवाद करण्यात आलेत आणि राहुल नार्वेकर यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओ समजून घेणार आहोत। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। अजित पवारांसह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा ठोकला। याच वेळी शरद पवार गटाकडून जयंत पाटलांनी 9 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलं होतं। पण आतापर्यंत राहुल नार्वेकरांनी त्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। या याचिकेत विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग अशा दोन्ही ठिकाणच्या कार्यवाहीची एक तुलना करण्यात आली आहे। एकीकडे निवडणूक आयोगात वेगानं सुनावणी सुरू आहे, पण विधानसभा अध्यक्षांनी जुलै महिन्यापासून बंडखोर आमदारांना एकही नोटीस पाठवलेली नाही। त्याचा बंडखोर आमदारांना कसा फायदा होतोय असाच युक्तिवाद या याचिकेत शरद पवार गटानं केलाय। या याचिकेत पहिलाच मुद्दा मांडण्यात आला की जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अद्यापही सुनावणी घेतलेली नाही किंवा अद्यापही या आमदारांना एकही नोटीस पाठवलेली नाही। सुप्रीम कोर्टानं 2020 मधल्या एका प्रकरणात दिलेल्या निकालाचा दाखलाही इथे देण्यात आलाय। यात म्हटले की कैशम मेघचंद्रन सिंग वर्सेस मणिपूर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 2020 या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं 2020 मध्ये 3 महिन्यांमध्ये अपात्रतेची कारवाई करावी असा निर्णय दिला होता। तरीही 2 जुलै 2023, 5 सप्टेंबर 2023 आणि 7 सप्टेंबर 2023 अशा 3 वेळा अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आल्या। इतकंच नाही तर जयंत पाटलांनी 9 जुलै 2023 ला आणखी एक निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं। अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंतीही या निवेदनातून करण्यात आली होती। पण विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना एकही नोटीस पाठवली नाही। इतकंच नाही तर जयंत पाटलांनी स्वतः नार्वेकरांची भेट घेऊन त्यांना विनंती केली, तरीही अध्यक्षांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही असा आरोप शरद पवार गटाकडून नार्वेकरांवर करण्यात आलाय। पण शरद पवार गटाने या 3 अपात्रतेच्या याचिका कोणकोणत्या आमदारांविरोधात दाखल केल्या होत्या त्यावरही एक नजर टाकूयात। 2 जुलै 2023 ला जयंत पाटलांनी अजित पवारांसह 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातली याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे दाखल केली होती। दुसरा म्हणजे 5 सप्टेंबर 2023 ला अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आणखी 20 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं। आणि तिसरा म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी 7 सप्टेंबर 2023 ला 12 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली होती। म्हणजे शरद पवार गटाने एकूण 41 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाईचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं। या याचिकेतला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगात वेगाने सुरू असलेल्या सुनावणीबाबतचा। अपात्रतेची कारवाई प्रलंबित असतानाही बंडखोर आमदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रातला पॅरा 15 जो की निवडणूक चिन्हांसंबंधित आहे त्याचा वापर करून निवडणूक आयोगात 30 जून 2023 ला याचिका दाखल केली। यावर निवडणूक आयोगानं वेगानं कार्यवाही देखील सुरू केली आहे। त्यांनी 14 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रवादी 2 गट पडले हे निश्चित केलं आणि पॅरा 15 अंतर्गत निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर 2023 ला फायनल सुनावणी घेतली। पण दुसरीकडे मात्र विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या कारवाई संदर्भात एकही पाऊल उचललं नाही। एकाच वेळी सुरू असलेल्या दोन्ही पॅरलल प्रोसिडिंग्स, एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरा म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यवाहीमध्ये विसंगती दिसते। हा कायद्याचा दुरुपयोग असून त्याचा फायदा बंडखोर आमदारांना होतोय असं म्हणत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणच्या कार्यवाहीवर शरद पवार गटाने आक्षेप घेतलाय। पुढे या याचिकेत म्हटलंय की विधानसभा अध्यक्षांनी स्वतंत्र लवाद म्हणून निपक्षपातीपणे काम करणे गरजेचे आहे। पण कुठलंही कारण नसताना अपात्रतेच्या कारवाईला विलंब करणे हे घटनात्मक पाप आहे आणि विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या कारवाईला विलंब करून त्यांच्या घटनात्मक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोपही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर करण्यात आलाय।
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना हे सर्वजण विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत आहेत। इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पदापासून महत्त्वाची पदं देखील मिळाली आहेत आणि हे सगळं घडतंय ते फक्त विधानसभा अध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे असा युक्तिवादही शरद पवार गटाने केलाय। शरद पवार गटाने यात राजेंद्र सिंग राणा वर्सेस स्वामी प्रसाद मौर्य 2007 या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचाही दाखला दिलाय। या सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की अपात्र आमदार विधानसभेत आणि मंत्रिपदावर राहणे हे बेकायदेशीर आहे। यामुळे घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचा अपमान होईल आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या याच निकालाचं उल्लंघन होत आहे असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून कायद्याचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई वेळेत घ्यावी असे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावे अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली। तसेच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी ही विनंती सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे। शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर मी लवकरच निर्णय घेईल, पण घाई गडबडीत हा निर्णय घेणार नाही असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं। पण या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर तेव्हा सुप्रीम कोर्ट नेमके निर्देश देतं काय, सुप्रीम कोर्टात काय घडतं हे बघणंही महत्त्वाचं आहे। याबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट देत राहूच, पण शरद पवार गटाने राहुल नार्वेकरांवर केलेले आरोप, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोन्ही कार्यवाहींमध्ये सुरू असलेली विसंगती याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।